हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया फिफ्थ स्टँडर्डचं इंग्लिश आणि पोएमचं नेम आहे द ट्री अँटी वोंटी गोंगलप. जरा डिफिकल्ट आणि डिफरंट नेम आहे, बट हा असं नाव का आहे, हे टायटल असं का दिलेलं आहे हे आपल्याला नंतर समजेल. याच्यातच या नावामध्येच सरप्राईज आहे. ओके, सो फर्स्ट आपण पोएम रीड करूया, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. देअर इज अ व्हेरी फनी इन्सेक्ट दॅट यू डू नॉट ऑफन स्पाय. काय सांगितलेलं आहे की देअर इज अ फनी इन्सेक्ट. इथे तुम्हाला एक इन्सेक्टचं पिक्चर दिसतोय. तर पोएट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यू डू नॉट ऑफन स्पाय, म्हणजे तुम्ही याला सहसा बघू शकत नाही किंवा तुम्हाला तो सहसा दिसेल असा इन्सेक्ट नाही आहे. अँड इट इज नॉट क्वाईट अ स्पायडर अँड इट इज नॉट क्वाईट अ फ्लाय. तो स्पायडर पण नाही आहे आणि इट इज नॉट अ फ्लाय. फ्लाय म्हणजे माशी, ते माशी पण नाही आहे. इट इज समथिंग लाईक अ बिटल अँड लिटिल लाईक अ बी. बिटल तुम्हाला माहिती असेल, ब्लॅक कलरचा भुंगा माहिती आहे ना, जो भुंग्यासारखा किडा असतो त्याला बिटल म्हणतात. सो तो कसा दिसतो? इट इज समथिंग लाईक अ बिटल अँड इट इज लाईक अ बी. माशीसारखा, मधमाशी जी असते ना ज्याला आपण म्हणतो तशाप्रमाणे, पण तो बिटल सारखा दिसतो, काळ्या रंगाचा. बट नथिंग लाईक अ वुली ग्रब. वुली ग्रब म्हणजे तुम्हाला माहिती असेल की कॅटरपिलर असतं. कॅटरपिलर जेव्हा ते कॅटरपिलरची पोझिशन तुम्ही बघितली असेल, एक अळीसारखी दिसते आणि खूप जास्त फॅटी असते ते. तर बट नथिंग लाईक अ वुली ग्रब, आणि तो कशासारखा दिसत नाही, वुली ग्रब सारखा सुद्धा दिसत नाही. दॅट क्लाइम्स अपॉन अ ट्री. आपल्याला माहिती आहे की कॅटरपिलर हे ट्रीवर राहत असते. जसं वुली ग्रब पटापट ट्रीवर चढतो त्याप्रमाणे तो चढत सुद्धा नाही, असं इथे सांगितलेलं आहे. इट्स नेम इज क्वाईट अ हार्ड वन बट यू विल लर्न इट सून. आय होप सो ट्राय. पोएट इज सेइंग हिअर की त्याचं जे नाव आहे इट्स क्वाईट हार्ड वन, थोडं डिफिकल्ट आहे, बट यू विल लर्न इट. तुम्ही लवकरच काय कराल, लर्न कराल, असं त्यांना होप आहे. सो ट्राय. ट्री, ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगलप. थोडा आहे ना डिफिकल्ट नेम. सो आता मग नेक्स्ट स्टांजा आपण बघूया. नेक्स्ट आहे इट लिव्स ऑन वीड्स अँड वॅटल गम अँड हॅज अ फनी फेस. तो कशावर राहत असतो? हा जो इन्सेक्ट आहे, इट लिव्स ऑन अ वीड्स. वीड्स म्हणजे असे लांब असे पानं असतात त्या झाडाचे. आणि वॅटल गम, तुम्ही डिंक बघितलं असेल, जो झाडामधून एक्सक्रेट होत असतो त्याला वॅटल गम म्हणतात. तर असं काइंड ऑफ वॅटल गमवर तो काय असतो, तो राहत असतो. हे पानं खाऊन किंवा हा वॅटल गम खाऊन तो जगत असतो, असं तो सांगतोय. कोण? पोएट. अँड हॅज अ फनी फेस. त्याचं फेस कसं आहे? फनी आहे. यू कॅन सी इन द पिक्चर इट लुक्स लाईक अ व्हेरी फनी, राईट. इट्स ॲपेटाईट इट्स हार्टी अँड इट्स मॅनर्स अ डिस्ग्रेस. त्याची जी ॲपेटाईट आहे ती खूप छान आहे, म्हणजे तो भरपूर खातो. अँड इट्स मॅनर्स अ डिस्ग्रेस. आपल्यालाच शेम वाटेल किंवा लज्जास्पद त्याची वागणूक अशी आपल्याला दिसून येते. वेन फर्स्ट यू कम अपॉन इट, इट विल गिव्ह यू क्वाईट अ स्केअर. वेन यू सी फर्स्ट टाईम टू हिम, याला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम बघाल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला थोडंसं स्केरी वाटेल, तुम्हाला थोडं घाबरल्यासारखं, विचित्र वाटेल. बट वेन यू लुक फॉर इट अगेन अँड यू फाइंड इट इज नॉट देअर. पण तुम्ही त्याला सारखं सारखं जेव्हा बघाल तेव्हा तो तुम्हाला फनी दिसेल आणि तो तितका पण वाईट दिसणार नाही आणि तो तुम्हाला चांगला वाटेल. अँड अनलेस यू कॉल इट सॉफ्टली इट विल स्टे अवे अँड मूव. जर तुम्ही त्याला सॉफ्टली बोलवलं, म्हणजे तुम्ही त्याला प्रेमाने बोलवलं, तर तो काय होणार? तो दूर जाणार, तो तुमच्याजवळ येणार नाही. सो ट्राय. ट्री, ट्री अँटी ओंटी, ट्री अँटी ओंटी गोंगलप. सो इथे पोएट म्हणते की तुम्ही परत एकदा त्याचं नाव घ्या. ट्री, ट्री अँटी ओंटी, ट्राय अँटी ओंटी गोंगलप. ओके, सो नेक्स्ट आपण स्टांजा बघूया स्टुडंट्स. आता बघा, हा आहे थर्ड स्टांजा. इट ट्रेम्बल्स इफ यू टिकल इट ऑर ट्रेड अपॉन इट्स टोज. तिथे काय सांगितलंय? इट ट्रेम्बल्स इफ यू टिकल इट. जर तुम्ही त्याला हळूवार स्पर्श केला, जे त्याचं सेन्सिटिव्ह एरिया आहे, त्या सेन्सिटिव्ह एरियावर जर तुम्ही हळूवार, आपल्याला नाही का कुणी गुदगुल्या केला तर आपल्याला कसं हसायला येतं हळूवार स्पर्श करून, तर त्याचप्रमाणे याला जर कोणी असंच ट्रेम्बल केलं तर याला काय होतं? गुदगुल्या होत असतात. ऑर ट्रेड अपॉन इट्स टोज, किंवा त्याच्या टोजवर जर तुम्ही टच केलं तरी सुद्धा त्याला तसंच फील होतं. इट इज नॉट अन अर्ली रायझर. अर्ली रायझर म्हणजे हा खूप लवकर उठणारा इन्सेक्ट नाही आहे. बट इट हॅज अ स्नबिश नोज. पण त्याचा जो नोज आहे तो कसा आहे? थोडासा फॅटी नोज आहे.
त्याचा जो नोज आहे तो कसा आहे, थोडासा फॅटी नोज आहे. इफ यू स्नियर ॲट इट और स्कोल्ड इट, इट विल स्कटल ऑफ इन अ शेम. जर तुम्ही त्याच्यावर जर ओरडलात तर तो काय होणार, त्याला त्याचीच लाज वाटेल आणि तो दूर पडून निघून जाईल. बट इट पर्स अँड पर क्वाईट प्राऊडली इफ यू कॉल इट बाय इट्स नेम. तुम्हाला माहिती आहे कॅट काय करत असते, आवाज करते, असं पर असा आवाज करते. जर तुम्ही त्याला त्याच पद्धतीने आवाज दिला तर तो प्राऊडली तुमच्याकडे येईल, पण तुम्हाला त्याचं नाव या पद्धतीने घ्यायचं आहे. अँड ऑफर इट सम सँडविचेस ऑफ स्टीलिंग वॅक्स अँड सोप. आणि त्याला काय आवडत असतात, त्याला सँडविच आवडत असतात. बट हाऊ इट लाईक द सँडविच विल बी, ते सँडविच कसे असायला पाहिजे, सीलिंग वॅक्स अँड सोप आणि वॅक्सनी सील केलेले ते सँडविचेस तो खात असतो, असं इथं पोएट आपल्याला सांगतात. ओके, सो ट्राय अगेन ही इज सेईंग की त्याचं नाव घ्यायला तुम्ही ट्राय करा. काय करायचं, ट्राय अँटी वोंटी गोंगलप, ट्राय अँटी वोंटी गोंगलप. ओके, नेक्स्ट अँड लास्ट स्टांजा we will read. But of course you haven't seen it. बट ऑफकोर्स यू हॅवंट सीन इट म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही कधी बघितलेलं त्याला नाही आहे. अँड आय ट्रूथफुली कन्फेस. पोएट इथं म्हणते की मी कन्फेस करायला रेडी आहे, कारण आपण इन्सेक्ट बघत असतो, ठीक आहे. पण पोएटला माहिती आहे की हा इन्सेक्ट सहजासहजी दिसणार नाही, म्हणून तो काय म्हणतो की तुम्ही हा इन्सेक्ट कधी बघितलेलाच नाही आहे, हे मला खरं माहिती आहे. दॅट आय हॅवंट सीन इट इदर, मी सुद्धा बघितलेला नाही आहे. अँड आय डोंट नो इट्स ॲड्रेस, आणि मला माहिती पण नाही त्याचा ॲड्रेस कुठे आहे, म्हणजे तो कुठे राहतो किंवा कुठे आपल्याला दिसेल. फॉर देअर इज नॉट सच ॲन इन्सेक्ट. तो काय नाही आहे, तो इन्सेक्टच नाही आहे. दो देअर रिअली माईट हॅव बीन. तो इन्सेक्ट असू शकतो, पण कधी, इफ द ट्रीज अँड ग्रास वर पर्पल, जेव्हा झाडं आणि ग्रास कोणत्या रंगाचे असतील, पर्पल रंगाचे होतील, तेव्हा तो असू शकतो. पण तसं होणार आहे का, ट्री नेहमी किंवा ग्रास नेहमी कुठल्या कलरचं असतो, ग्रीन कलरचं. अँड द स्काय वॉज बॉटल ग्रीन, इट इज इम्पॉसिबल. स्काय पण कधी कुठल्या रंगाचं असणार नाही, बॉटल ग्रीन रंगाचं असणार नाही. सो इट्स जस्ट अ लिटिल जोक ऑफ माइंड. सो पोएट इज सेईंग हिअर, आणि इथे तुम्हाला पोएट हसताना सुद्धा दिसते की मी फक्त तुमची काय केली होती, मजा केली होती. सो इट वॉज अ जोक, इट इज अ जोक, अ लिटिल जोक ऑफ माइंड. हे माझं जोक होतं. विच यू विल फॉरगिव्ह, तुम्ही मला काय करा, माफ करा. आय होप, ओ ट्राय, परत एकदा त्याचं नाव घेऊया आपण. ट्राय अँटी ओंटी गोंगलप. आणि याचे पोएट कोण होते, CJ डेनिस. सो स्टुडंट, ही होती एक इंटरेस्टिंग फनी अशी पोएम जे CJ डेनिस या पोएटने लिहिलेली आहे. ओके, सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, पोएम समजली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.